सो हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आफ्टर लॉंग टाईम कनेक्ट होतो आहे आपण. अँड आज आपण आलेलो आहेत की S2G फार्ममध्ये. सो मी तुम्हाला इकडच्या ज्या काही व्हरायटीज आहेत, नंबर ऑफ इथं जे प्लांटेशन केलेले आहेत किंवा या शेतीमध्ये ज्या व्हरायटी आहेत रोपांच्या त्या दाखवतो आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. द पीस इज हिअर काइंड ऑफ एन्व्हायरमेंट आहे इकडे. बघू शकता माझ्या बॅक साईडला इथं स्विमिंग पूल आहेत. म्हणजे डेव्हलपमेंट फेजला आहे सध्या प्रोजेक्ट आपला, बट लवकरच या ठिकाणी प्रोग्रेस आपल्याला पाहायला भेटेल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आहे. सो इकडं तर माझ्या बॅक साईडला बघितलं तर हे झाडी आहेत सगळी. आणि इकडं हे पूर्ण फार्म आहे ज्याच्यामध्ये जे आपण म्हणतो फॉरेनचे बरेचसे रोपं आहेत किंवा म्हणजे वेगळे आहेत जे नॉर्मली आपल्याला बघायला भेटत नाही आहेत. सो काइंड ऑफ त्यासारखे आहे तिथे. आता जर इथं तुम्ही बघितलं, एक नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या माहितीतली जी वनस्पती आहे ज्याला आपण हे म्हणतो गवती चहा, तर गवती चहा इथे आहे. सो त्याला आता पॅक केलेलं आहे. सो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथं दाखवतो मी. अँड तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत. आणि आफ्टर लॉंग टाईम आपण भेटतोय. सो लेट्स गो अँड सी हाऊ मेनी व्हरायटीज आर देअर टू सी अस. मी बॅक कॅमेरा ऑन करतो आणि मग तुम्हाला 1 बाय 1 सगळ्या वनस्पतींची माहिती देतो. चला, इकडे जर बघितलं आपण तर हे आपलं म्हणजे मेन एंट्री आपण करतो. एंट्री झाल्यानंतर जिथं आपण थांबतो येऊन तिथला हा स्पॉट आहे. सो इथं आपण आपल्या गाड्या वगैरे लावलेल्या आहेत छानशा. आणि इकडं जर बघितलं तर हा असा व्ह्यू आहे. याच्यामध्ये तुम्हाला नारळाचं झाड आहे. आणि हे बघा, हे पण झाड आहे. आता मला याचं नाव आठवण नाही. म्हणजे शुगरसाठी हे झाड या ठिकाणी यूज केलं जातं. सो ते आहे. आणि इकडं हा रोड आहे. या रोडने आपण एंट्री करतो. आणि इकडे जर बघितलं तर इकडं हे अशा पद्धतीचं प्लांटेशन लावलेलं आहे. सो बघू शकता तुम्ही. आता इथे जे रोपं आहेत, झाडे आहेत ना, ते 1 बाय 1 मी दाखवतो आणि चेक करू आपण. आता हे तर नॉर्मली आपल्याला माहिती आहे अशोकाची झाडं वगैरे आहेत. आणि आपल्यावर वॉच ठेवण्यासाठी इथे कॅमेरे पण लावलेले आहेत आपण सी. सो ते आपल्याला पाहता आहेत. सो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे. काय म्हणतो आपण त्याला, हे जे रोप आहे याचं नाव आवाकाडो आहे. बघा, हे आवाकाडोचं जे फ्रूट असतं ना, याच्यामध्ये आपण शुगर किंवा कॅन्सर अशासारख्या बऱ्याचशा डिसीजमध्ये ते यूज केलं जातं. आणि हे जे आहे हे इकडं गवती चहा आहे. गवती चहा आता इकडे आपला म्हणजे जाईल दुसरीकडे, याला इथं तोडून ठेवलं आहे. सो अशा पद्धत मित्रांनो हे बघू शकता, हे गार्लिक चाऊस आहे. याच्यामध्ये हे खाली पडलं आहे. तर हे गार्लिक चाऊस जे आहे ना, एक लसणाचा प्रकार आहे. याच्यामध्ये आपण जे आता हा सगळा पूर्ण मुंबईला माल जातो. सो असा आहे गार्लिक चाऊस. आणि आता याचं जे पॅकिंग आहे, याचं जे पॅकिंग आहे ते अशा पद्धतीने करून बघा आता करतात असं ते पॅकिंग करून मुंबईला पाठवण्यात येतं. सो अशा पद्धतीने आहे हे गार्लिक चाऊस. आणि खाली आलं लसूण पेस्ट, सॉरी गवती चहा आणि गार्लिक चाऊसच्या आलं लसूण पेस्टमध्ये त्याचा यूज होत असेल. हॉटेलमध्ये वगैरे याच्या भाज्या जातात. सो त्या गोष्टीसाठी यूज केलं जातं. आणि तिकडं जर पलीकडं आहेत तिकडं आपण जाणार आहे. तिकडं काय म्हणलं तुम्ही? रोजमिली आणि अजून बरेचसे नावं आहेत, मी त्यांच्याकडून घेतो आणि मग ते तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये. सो असं एकदम म्हणजे नावं एवढी डेंजर आहेत की ते आता माझ्या लक्षात पण राहणार नाही. ते आपल्याला नोट करावं लागतील आणि नोट करून मग आपल्याला त्याची माहिती भेटेल. सो गाईज फायनली आता नावं तर माहीत नव्हती आपल्याला, तर मी त्यांच्याकडून नावं घेतल्यात पूर्ण याची. म्हणजे या प्लॉटमध्ये कुठं कोणकोणत्या वनस्पती आहेत ते. म्हणजे हे आपलं कसं आपल्या इकडं वांग बटाटा या टाईपमध्ये असतं, तसं त्यांची तोंडपाठ नावं आहेत. आपली तर काही पाठ नाही आहेत. तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मी हे नावं अशी नोट करून घेतले. ते बघा, तर याच्यामध्ये गार्लिक चाऊस जे मी तुम्हाला दाखवलं गार्लिक चाऊस आहे. आणि गार्लिक चाऊस नंतर ना सिमसम, रोमन, लोलो, ओरॅगोनो, रोजमिरी, थाईम आणि थाई चिली. सो एवढ्या वनस्पती या प्लॉटमध्ये आहेत. इकडं हा जो मागचा प्लॉट दिसतोय हा, आणि याच्यावरचा इकडं एक. तर एवढ्या आधी आपण ह्या इकडे कवर करू आणि मग या कवर झाल्यानंतर ना जो बाकीचा प्लॉट आहे आपल्याला तिकडे जाता येईल. सो अशा पद्धतीने आहे. याची लागण कशी केलेली आहे, कशा पद्धतीने ते केलं आहे ते पण आपण पाहून घेऊयात. सो एक युनिक पद्धतीचं इथं फील आहे. आणि पलीकडच्या साईडला पण अजून ते आईसबर्ग वगैरे काहीतरी कोणते तरी एक वनस्पती म्हणले. सो भरपूर व्हरायटीमध्ये या ठिकाणी आहे. आणि हा जो पूर्ण माल आहे हा मॉलमध्ये मुंबईला वगैरे तिकडे जाता असतो. सो ह्याचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असतो हा पूर्ण. सो त्याची पण माहिती आपल्याला येऊन जाईल. सो लेट्स सी अँड गो देअर. ओके, सो आत्ता आपण आलेलो इकडं रोजमिरीच्या वावरामध्ये. सो रोजमिरी जी आहे ती अशा पद्धतीने आहे. बघा इकडे जर तुम्ही बघितली ना तर हे अशी याची रोपं आहे, त्याला छोटी छोटी फुलं लागलेत. आणि हा एवढ्या प्लॉटमध्ये ही रोजमिरी आहे.
हे तुम्ही बघू शकता असं इकडे. आणि तिकडे पण ते लोक तोडत आहेत, ते वेगळं पीक आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तसं ते आपण रोजमेरीतनं जे आहे ते पुढे जाऊयात. आता हे सगळे इंग्लिश नावं आहे त्यांची, त्याच्यामध्ये ह्या पालेभाज्या यांचं तोडणी कशी केली जाते काय ते सगळं तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. आपण फक्त याचा एक टूर करूयात, तुम्हाला भेटलं आहे. बघा हे रोजमेरी आहे, हे असं कुंडीमध्ये येतं. हे बघा हे काइंड ऑफ ब्रोकोली दिसतं आहे, ब्रोकोली नाही आहे बट त्याच्यासारखं दिसतं. हे जर बघितलं तुम्ही तर हे अशा पद्धतीने आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडं बघितलं रोजमेरीनंतर तर हे थाईम आणि थाईमच आहे. हे थाईम अशा पद्धतीने आहे बघा. हे इकडे हे थाईम आणि इकडे हे रोजमेरी. सो अशा पद्धतीचं आहे. आणि आता जे पलीकडे जे दिसतंय ते आपल्याला थाई चिली आहे आणि सिमसम वगैरे आहे तिकडं, तर ते तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता तुम्ही. इकडे झालो आपण. हे बघा हे थाई चिली, हे अशा पद्धतीने हे आहे. बघू शकता तुम्ही. इकडे हे थाईम आणि पलीकडे जे दिसतंय ते सिमसम आणि रोमन. हा पुढचा प्लॉट जो आहे तो रोमनचा आहे. आणि हे वरती जे शेंडे आलेत ना ते ओरेगोनो आणि लोलोचे आहेत बघा. हे असे शेंडे आलेले वरती. सो अशा पद्धतीनं आहे हे. सो पूर्ण एवढा प्लॉट आहे मोठा. इकडे ट्रॅक्टरवरती काम वगैरे चालू असतं. एकंदरीत खूप छान असं हे आहे, बघू शकता तुम्ही मस्तपैकी. सो हे झाली या प्लॉटची माहिती जी मी याच्यावरती नोट करून आणलेली. आता बाकीचा जो दुसरा प्लॉट आहे आपण त्याच्याकडे जाऊयात आणि त्याची माहिती घेऊयात. ॲक्च्युली माहिती खूप इन डिटेल आहे, बट हे कसं म्हणजे त्यांच्याकडून ऐकून मला बोलता पण येणार नाही, एवढे डिफिकल्ट नेम्स आहेत आणि त्याचे युजेस पण तसेच आहेत. सो याचं एकंदरीत एक डिस्क्रिप्शन वगैरे ॲड करेल नंतर किंवा ऑनलाईन आपल्याला भरपूर माहिती भेटून जाईल. एक फक्त दाखवायचं उद्देश हाच होता की अशा पद्धतीने आहे. इथनं आपण असं एक निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये जे काय आहे ते आपण इथं येऊन माहिती घेऊ शकतो. ॲटलिस्ट म्हणजे काहीतरी नवीन आहे आपल्यासाठी आणि आपण त्याची माहिती घेणं हे कधी पण फायदेशीर ठरतं. इकडे बघा पाटात पाणी चाललेलं आहे, इकडं बघू शकता तुम्ही. सो आणि इकडे हे बघा कांदे टाईप आहे. आता मला डाऊट आहे हे कांदेच आहेत का? हां कांदे तर आहेच बघा. इकडं माझ्या बॅक साईडला हे कांदे टाईप आहे आणि इकडं हे असंच नॉर्मल गवत असेल कोणतं तर त्या गवताबद्दल आहे. एवढ्या वनस्पती आहे तिकडं भरपूर आहेत. मग ते लोक इकडे काम करत असतात सगळे आणि ते आपल्याला सांगत असतात की हे आहे. तो बघूयात. तर खाली अजून तिकडे पण भरपूर मोठा प्लॉट आहे त्यांचा, तर तो पण प्लॉट बघूयात आपण आणि तिकडे पण इन्फॉर्मेशन घेऊया. चला बाय. हे बघू शकता मित्रांनो, हे जे आहे ना हे रॉकेट, याचं नाव रॉकेट आहे. ही रॉकेटची शेती आहे. आणि इकडे जर बघितलं ना हे तर आपली इंडियन भेंडी आहे. बट इथं बघा हे छोटे छोटे तुम्हाला असे वर आलेले दिसत आहेत ना हे वाले, तर इट्स कॉल्ड गलंगन, म्हणजे फॉरेनचं आलं ज्याला आपण म्हणतो त्या टाईपमध्ये आहे. याला जर बघितलं तुम्ही हे बघा हे आलं जमिनीच्या आतमध्ये लागतं हे, तर त्याला फॉरेनचं आलं त्या टाईपमध्ये म्हणू शकता तुम्ही. सो अशा पद्धतीनं आहे. सो हे रॉकेट आणि गलंगन ज्याला आपण हे म्हणू शकतो फॉरेनचं आलं. तो युनिक आहे. फॉरेनला पण आलं यूज करतात इट्स, आणि त्याला गलंगन म्हणतात. म्हणजे डोंट नो की इंग्लिश वर्ड आहे का कोणता आहे माहीत नाही, बट गलंगन म्हणतात. आणि इकडे हे जे आहे ते रॉकेट म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे यूज करतात. सो त्याच्यासाठीच आहे ते. सो अशा पद्धतीने इकडं आहे. आणि अजून हे तरी मी आता बऱ्यापैकी खूप कमी कवर केलं आहे, बट खूप काही आहे याच्यामध्ये. आता हा मागचा तो ऊस आपला तुम्हाला माहिती आहे, बट अजून तिकडे पण पूर्ण फार्म आहे. त्या फार्ममध्ये जर बघितलं ना तुम्ही तर तिकडं पण खूप व्हरायटीज आहेत. सो खूप काही आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता फार्मला, बघू शकता काय आहे ते आणि तुम्हाला पण समजून जाईल. सो लेट्स गो अगेन ऑन द नेक्स्ट प्लॉट आणि बघूयात. ॲक्च्युली इथं माझी व्हिजिट आपली फर्स्ट टाईम झाली. आता आपली रेग्युलरली व्हिजिट येणार आहे बिकॉज आपण इथं काही बिझनेस चालू करतो आहे. सो लवकरच आपल्याला पाहायला भेटेल. सो बघू शकता. त्याचं नाव मी तुम्हाला मागाशी सांगितलं आहे, आता मला आठवत नाही. सो त्यावेळेस सांगितलेलं आहे. सो ओव्हरऑल असं आहे. आता मी वरच्या प्लॉटवरती जातो आणि तिथनं माहिती घेऊयात आपण आणि बघूयात तिकडे काय होतं. बट इकडे जर बघितलं ना तर हे पण प्लांटेशन आहे ॲक्च्युली. याचं नाव आता मला पण माहीत नाही. आणि जे आपल्याला ताई होत्या सांगणाऱ्या म्हणजे इथं म्हणजे ओनर आहेत
त्या पण इथं गेलेले आहेत कामानिमित्त बाहेर. मी आलो तो राऊंडला. सो मला जर नाव भेटलं तर मी याच्यामध्ये सांगून देईल. बट खूप युनिक पद्धतीचं या ठिकाणी ते केलेलं आहे त्यांनी, बघू शकता तुम्ही. सो अशा पद्धतीचं आहे. आणि हे दिसतंय आपल्याला म्हणजे आपल्या माहितीतल्या फळांसारखं, बट ते नाही आहे. हे खूप युनिक आणि बाहेर जाणारा माल आहे पूर्ण एक्सपोर्टचा. सो त्याच्यामध्ये केलेलं आहे. इकडं पण बघू शकता तुम्ही, हे पूर्ण फार्म आहे ना, ते पण त्या पद्धतीने आहे. आता हे झाड मी तुम्हाला सांगू शकतो हे लिंबाचं आहे, बट हे आहे की असं या पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे. बघा, मला ही थोडीशी ब्रोकोली वाटते, बट ब्रोकोली एवढी छोटीशी नसती, माहीत नाही. आणि ब्रोकोली थोडी जाड असते. तर इकडे बघू शकता तुम्ही. आता हे खूप लांब आहे ॲक्च्युली. टोटल भरपूर मोठं क्षेत्र आहे त्यामध्ये, बघू शकता तुम्ही. असं आहे, बघू शकता. ही फ्लॅट पाथरी आहे आणि इकडे जे आहे ना हे आईसबर्ग आहे. ओके, आता हे पण यात पण दोन आहेत बघा. हे ब्रोकोली नाही आहे. हां, ओके ओके. दोन्ही पण पाथरी आहेत, बट याच्यामध्ये व्हरायटी वेगळी आहे. तुम्ही बघू शकता ह्या दोन व्हरायटी आहेत. आणि इकडं हे आपलं आईसबर्ग, सो त्याचं आहे. सो अशा पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे यार. नाईस. काय बोलतो आपण त्याला, युनिक आहे सगळं. आणि नाव लगेच विसरत आहेत म्हणून मी नोटबुक आणली. एवढी इथं व्हरायटी आहेत. सो बघूयात. ओके, सो फायनली आपण आलेलो इकडं बाहेर. इथं बघू शकता तुम्ही हे लिंबू आहे. इकडे त्यांनी अंजीर वगैरे लावलेलं आहे एंट्री लेवलला. आणि इकडं पण अशी भरपूर झाडं आहेत. आणि पुढं आपल्याला स्टेज वगैरे आहे, काही इव्हेंट वगैरे असेल तर ते करायला. आणि ती छोटी टायली ज्याच्यामध्ये आपण आपलं साहित्य वगैरे नेऊ शकतो. आणि हे सगळे लोक इथं कॅरी करतायत असं. सो एकंदरीत खूप छान आहे एक्सपिरियन्स अशा पद्धतीने.